ते जनता दलातून ह्याच्यात विधानसभेला उभे राहिले, परंतु ते थोडक्यात पडले. ते जर त्यावेळी शिवसेनेतून राहिले असते तर ते निवडून आले असते, परंतु त्यांना शिवसेनेतून तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी जनता दलातून निवडणूक लढवली आणि 27,000 मते अपक्ष असूनही त्यावेळी त्यांनी जनता दलातून मिळवली होती आणि जनता दलाने त्यांना पाठिंबा मिळाले. बऱ्याच थोडक्यात ते आमदार होण्यापासून वंचित राहिले, परंतु संघर्ष त्याने सोडला नाही. कष्टकरी असो, वंचित असो किंवा दलित पददलित यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी कायम लढा देत राहिले. त्यासाठी आपलं त्यांनी जीवन समर्पित केलं. आपलं काही होईल, आपल्या कुटुंबाचं भलं होईल याकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. त्यामुळे ते आयुष्यात मागेच राहिले, परंतु त्याची खंत त्यांना अजूनही आहे. त्यांचा संघर्ष आज सर्वांसाठी असतो आणि कधी ते सत्याच्या बाजूने नेहमी उभे राहिलेले आहेत.